मला तुझ्यासोबत वाहून घेऊन जाशील. हॅलो गाईज, वेलकम बॅक. मी तयार झालोय आणि हा आता उठला. नाही अरे नाही, तो चड्डीवर होता मागच्या अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये. तर माझ्याकडनं ती एक फ्रेम राहून गेली. माझ्याकडे आता जास्त टाईम नाही आहे. मी फक्त एवढंच सांगतो की आता मी तयार झालो आहे आणि सगळे झोपले होते. आम्हाला निघायचं होतं, आम्हाला पोचायचं होतं. किती वाजले? 8 वाजता पोचायचं होतं स्टेशनला. नेहरू स्टेशनला सगळ्यांना भेटायचं होतं, जमा व्हायचं होतं. सगळे उठलेत, सगळे आपल्या आपल्या रस्त्याला आहे आणि आता सगळे नेहरू स्टेशनला मिळणार आणि तिकडनं आपण जाणार खारघर हिल्स. खारघरला जाणार, तिकडनं खारघर हिल्स. बघू, जातो मी, निघतो. मला बरंचसं काही घ्यायचं आहे पण उपयोगी येईल आज. जर इन केस तिकडे हवा वगैरे जास्त असेल तर हे मी लावून घेईल. हा वाला मी माईक काढून टाकेल आणि हे वाला कॉलर माईक किंवा इथे क्लिप करून टाकेल. बघू आता. मी बॅग भरतो आणि निघतो आता. ओके, ऑल सेट. चला, मी तर आता निघतो. चल, बाय बाय. हां, मी पण येतोच आहे तिकडे. गुड मॉर्निंग गाईज. मी आज छान वेळेच्या आत तयार झालो आहे. लास्ट टाइमच्या आता लेट नाही. हो, वेळेच्या आत. किती वाजता जायचं होतं? हे बघा, 8 वाजता नेहरू स्टेशनला जायचं होतं. आम्ही तर बिचारे किती कष्टाने उठलो, कोणी जायलाच नव्हतं. काय करणार? खारघर स्टेशनला आलो आणि आम्ही कोणासाठी थांबलो? मच्छीसाठी. ती अजून आलीच नाहीये. आलीच नाही म्हणे 10 मिनिटात निघते आणि 1 तास आधी पूर्वी. खारघर हिल्स आम्हाला बोलतात. सर कोलैब, सर कोलैब. मेरा चैनल का लिंक है यहाँ पे. कोलैब करोगे ना सर? टाकतो. कट कर त्याला, कट कर. नीट आवाज बस. तुला घेतलंच नाही पाहिजे ब्लॉग मध्ये पण. होती यार. हा, फायनली रिक्षा मिळाली. रिक्षा मिळालीचा विषय नव्हता. काकांनी सांगितलं की एक आम्ही जे बोलवतो होतो ते वेगळं वाटलं त्यांना. ते बोलत होते सांगितलं ना, त्याने सांगितलं ते बरं सांगितलं, पण तुम्हाला त्याचं लोकेशन नाही सांगितलं. हा, आम्ही तेच बोलतोय. आम्ही वेगळं बोलत होतो. तुम्ही ते खारघर हिल बघितलं ना, ते मॅपमध्ये लोकेशन दिलं, तो दाखवतो माझा. ते भेटलं तिथं. हेच पहाड आहे ना, हे मागचं वालं. तर आता तिकडे चाललोय. ओमकार आणि सांची आणि आयुष दुसऱ्या ऑटोमध्ये आणि आम्ही या ऑटोमध्ये तिघं. एका साईडने चढायचं, दुसऱ्या साईडने उतरायचं, बस. बाकी काहीच नाही. ते कसं आहे माहिती आहे का, वरती लोक राहतात ना, आदिवासी वाड्यात जाऊ ना, त्यांना ते पास दिलंय, ते जाऊ शकतात. हा सीट पाहिजे का तुला? पाण्याकडे तुमचं मी नाव सांगतो. तुमचं नाव काय होतं? सुदेश 2188. सुदेश 2188. सॉरी थँक्यू. ही सोसायटी आहे माझ्या फ्रेंडची, स्वप्नपूर्ती. कुठली? ही स्वप्नपूर्ती आहे ना? हिरवीवाली स्वप्नपूर्ती. ओके, थँक्यू काका, धन्यवाद. आमचे लोक आलेच नाही अजून. आले ते लोक पण आले. हॅलो हाय. 1 2 3 माईक टेस्टिंग. आताच मस्त ताजा नेचर आहे. आपण ह्यात मस्त ट्रेकिंग करणार आहे. तर हे आहे ओमकार, आमचे मेन गेस्ट. तुम्हाला कसं वाटतंय? आयुष कसं? आयुष भागवत @ इंस्टाग्राम आयडी वाला. हे सगळे स्किडिंग. ठीक आहे, चलो लेट्स गो. आर्या. चलो लेट्स गो. अरे आर्या, इंटरव्ह्यू घे बघ. कसं वाटतंय तुला? अरे मला तर भारी वाटतं यार. हा व्हिडिओ ना आपल्या प्लेसमेंटच्या दिवशी प्ले कर, ठीक आहे सगळ्यांना. आई जरा 5 जग मारणं बंद कर प्लीज. थांब 1 मिनिट. द मेन ज्यांनी हे प्लॅन ऑर्गनाईज केलं, मिस पौर्णिमा काठे. थँक्यू. मला विसरून गेली होती मच्छी. नाही बट ठीक आहे. तुला माझी फर्स्ट बेस्टी, फर्स्ट फ्रेंड. तसं पण कट करणार आहे. नको बोलू. तू कट करशील रे. EXTC. आम्ही माहितीये. आता एका मुलीला पकडलं आर्याने डायरेक्ट रस्ता सांगचाल. त्या मुलीने सांगितलं की ताई इकडे रस्ता आहे असं तसं.
काय वाटतंय? काय वाव, मीच फक्त पॅन्ट चालली. दिसतंय का? या या एक मिनिट, अरे दाखवू दे ना ते. याला किडा कसं काय असणार? असू शकतं. हे घाल. जर का ते खाजवलं तर तेच ते हे अरे तुझं फुटप्रिंट असं का दिसतो पौर्णिमा? हे चढायला कठीण तर वाटतंय मला, म्हणजे यांच्यासाठी. अरे बाप रे. थँक्यू. चल वरती पण ये. चलो, निघालो. व्हिडिओ चालू आहे, मी काढतो बरोबर. हेच मला आवडत नाही, तू असं काढतोस का माझा व्हिडिओ? हे आता कोणतरी पडणार आहे मला असं वाटतं, मीच पडेल नाही तर. खतम होती मी आता, पाय सटकला. तू अशी ऑफ रोडिंग करू शकणार का? इकडे येऊ नाही शकणार ना. ऑफ रोडिंग कशावर? स्प्लेंडरवर? डिफेंडरवर चला. चला जाऊ द्या, जोक इग्नोर करा. विदाउट ग्रिप. टकले झाले चप्पलला खालून, टकले शूज. जसं तू होणार आहे काही वर्षात. दिसतंय का? तेव्हा हा रे, मला वाटते मी आता चांगलं बोलतो त्याच्याबद्दल. आयुष, पहिले स्वतः रस्ता शोधतो आणि मग आमच्यासाठी. कीप गोईंग. रोमॅन्टिक. मी जर पडलो तर आता मेन मागच्यात जर पडला तर मग हे लोक काय करतील? आम्हाला जाऊ आम्ही द्या. काय तर मागे अजून जायचं बाकी, आपलं पण ऑरा नेगेटिव्ह मध्ये जाते. हे पकड भाई, तू मला तुझ्यासोबत वाहून घेऊन जाशील. बस खाली, एक पाय ठेव. या यतीन रॉक्स. ते दिसत नाही पण ते आहे इंटरनल. जास्त बोलू आजी आपला नको. गोल गप. रस्ता आहे गं. ए महाराज आहे का रे? हॅलो गाईस, फ्रेंड्स. मी फर्स्ट टाइम ब्लॉगिंग करते आहे. आय मीन आता सेकंड टाइम. तर आमचं मेन लीडर आयुष आहे, जसं दिसतंय ना तुम्हाला. ओ माय गॉड, बिबट्या आला तर मजा होऊन जाईल. ए नको बोलू, मला ते रॉक आहे ना, पण ॲनिमल दिसलेलं आता. आयुष द एक्सप्लोरर. आयुष तिकडे का चाललाय? ओमकार अरे हा कुठे कुठल्या जाताय जंगलात ते चाललाय? हा एक बिबट्या इकडे चाललाय आणि तो लांडगा तिकडे चाललाय. अंजली बघायला ब्लॉग. मी तर हलका फुलका आहे त्यामुळे मी येऊन गेलो, पण हे हेवीवेट चॅम्पियन्स जे आहेत त्यांना थोडंसं प्रॉब्लेम होतो इकडे. इथे दो बच्चों का चप्पल है यार. कुठे? खरंच इकडे सँडल आहेत गाईस. आम्हाला वर जायचं आहे, तर आम्ही या लोकांना विचारलं की कुठून जायचं आहे वरती. ते लोक मग पहिल्यांदा आले, तर ते बोलतात की मागून आहे. पण ही गेंडी ही वर ती रिलोड होणार, तिकडनं रोल होत खाली येणार, या दगडावरनं बाउन्स होऊन त्या साईडला. आम्ही थांबलोय कारण पौर्णिमा आणि आयुष वरती गेलेत, माझ्या पायाला चावलेत. तेच मला वाटतं ब्लॅक अँड व्हाईटच झिब्रा मग आता तुला मलेरिया. नाही आलं पाहिजे. देवाला प्रार्थना कर. देवाला बोलते आता, महाराज आहे का रे? तर आम्ही आता ठरवलंय की आम्ही चुकीच्या रस्त्याला आलोच आहे. आता आम्ही मागे जे दाखवले होते बघा वरती चढता येते, आम्ही त्या
रस्त्याने जाणार. ऍक्च्युली आहे पण आपल्याला खूपच जास्त मला पण मच्छर चावतात गाईज. काय बोल, कमेंट करा ओडोमॉस लावू का नको. तू लावलं नाही नाही जसं की तू अपलोड करून ते नाही समजलं, हिला नाही समजलं, जाऊ द्या कट. अरे पसरवत होतं काय पाय सरकतोय गाईस. मी पण घसरलो ना तर कोणी कमेंटमध्ये हसू नका टाईम स्टॅम्प टाकून. हे पडला, कठीण काम आहे. हा बोलतोय की मी जे ह्याला घेऊन पडली तर ह्याच्या पप्पांना सांगेल कारण का ह्याचे पप्पा काय पोलीस आहेत. ढकलून द्यायचं. जागी जाऊन थांबते ही पोरगी. अरे माझे पाय एवढे दुखत आहेत ना. हा एकदा आयुष आम्हाला नीट सांगत नाही कुठे जायचं कुठे नाही. आता त्या वरच्या माणसांना विचारलं आम्ही की कुठे जायचं तर मग आता आम्ही जातो. ओके. मग दम लागतोय प्लीज कट. मी साफ ओरडली, घाबरून गेली. चल ही बसून गेली. दम लागतो. हिला कार्डियक अरेस्ट, हार्ट अटॅक येऊन जाईल. कुठे घेऊन जाणार? तुम्ही जाऊन या वर. तू मस्त जागा आहे मी इथेच राहीन. व्ह्यू मस्त आहे. हिला दम लागतोय म्हणून थांबले आम्ही लोक. आम्ही आता निघालो वर जायसाठी. आमच्या सैनिकामध्ये ताकद आलेली आहे. रिचार्ज झाली ती. वर जाऊनच दाखवतो बहुतेक आहे रे. ही ट्रेकिंग बघा काय. हां 4 पायांवर चालते ट्रेक. हे याला ट्रेक बोलतात का? एवढीशा रस्त्यासाठी या ज्याच्यावरती गरज पण नाही आहे हातपाय टेकवायची. कोणाला? ओके. पडलं असतं ना आता. नाही पडलं. आणि हे भाकरवडी आता मी खाते विच इज व्हेरी टेस्टी. आर्या देशमुख आणली आहे. ASMR. व्हेरी टेस्टी. वाव. मी भाकरवडी जास्त खात नाही ना पण हे वाले मस्त लागतात. इथे नवी मुंबईमध्ये राहून इकडे जर नाही आलं तर मग मजा नाही येणार आहे का नाही. बाय. ते दुसरा तो तिसरा चौथा आणि ती अशी छान अशी आहे तिथे जागा जायला. आम्ही दोघं जाऊन आलो होतो मी आणि भाकरवडी खा ना. मी लेवल 3 वर ठेवलंय. हे हा जो आहे ना मित्र याने आम्हाला गाईड केलं होतं. हा वरती घ्यायला आलो, खाली आला होता घ्यायला आम्हाला. तरी पण ही गेंडी जागेवर ना हालत नव्हती. बघा गाईस मी आता स्ट्रॉंग झाले. या तिन्ही मला स्ट्रॉंग केलं मोटिवेट करून. पडू नको फक्त माझ्या नावाखाली. मजा आली. हे बघा एक लास्ट टाइम. तर बसत चालली आहे. चला. ओमकाराला निर्लज्ज ओमकार खरंच तर मारलं पाहिजे. का एवढं सोडून गेला इथे. नाही जायला पाहिजे खरं तर. ती गेली. हिने आता गिव्ह अप करून दिलंय. आम्ही आता उतरलो सगळं. इथे अजून ऑटो वगैरे काहीच नाही. तर बहुतेक आम्हाला ओला करावी लागेल किंवा रस्त्याने जे ऑटो येतील त्यांना पकडावं लागेल. अरे माझं लॉगिन केलं स्टेशनला जाऊन घरी जाऊन ब्लॉग एंड करतो. ओके.